थांब असं नाही, पहिल्यापासून बघ. हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग, यशीज व्लॉग. अभी मजा आएगा ना भिडो. हा प्राणी तर झोपलाय, तर याला इग्नोर करून मी तुम्हाला एक पुढची क्लिप दाखवणार आहे नाटकाची. तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. यो माय नेम इज खानचा शाहरुख खान जन्माला घालून बसवलाय महाभोगांडी. तुम्हाला जे बोलायचं तर मला बोला ना. माझ्या पोराव का जाताय? तुला बरोबर आहे. बाप म्हणून यशासाठी मी काही केलंच नाही ना. तुम्हा सगळ्यांना मी चुकीचा. सो गाईज, कसं वाटलं हे छोटासा पार्ट तुम्हाला नाटकामधला? जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पूर्ण नाटक बघायला येऊ शकता. विनामूल्य आहे, जे की बालगंधर्व पुणे येथे आहेत 9 ऑक्टोबर 2025 दुपारी 1 ते 2 वाजता. प्लीज नक्की या. आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हिची रन थ्रू चांगली गेली म्हणून ती वेडी झाली आहे. छान सिंगर पण आहे, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब भी करून टाका. पण येस गाईज, खूप छान ब्लॉगर आहे. Oh my God! Wow! येत नाही ना आपल्याला काय प्रॅक्टिस करा. येत नाही ना आपल्याला काय प्रॅक्टिस करा. बोल शिकायची बोल ब्लॉगर आहे का तू? येस, आय एम ब्लॉगर, नॉट कुठे ब्लॉगर. ब्लॉग टाकती? कुठे टाकती ब्लॉग? खरंच ब्लॉग करते का? लॉक करते लोकांनी? नाही, मी ब्लॉग मी पण ना प्रोफाईल द्यासाठी कुठं पण येऊन जातो. मला प्रोफाईलचे जरा जास्त डिस्क्लेमर, जे काही दृश्य तुमच्या डोळ्यासमोर येणार यात माझा काही संबंध नाहीये. त्याच्या वस्तू. कपना वेड्या. आई आमची आई मुलगा नको ओव्हर ऍक्टिंग कर. इथे मला हे लोक थंबनेल देत होती 2-4 जण, आणि त्याच्यानंतर एक जण आला, त्याच्यानंतर अजून एक जण आली, त्याच्यानंतर 2-4 जण आले, त्याच्यानंतर अख्खी टीमच आली. बाकीचा तो एक जण पाठीमागं झोपलाय, 2 जण प्रॅक्टिस करतात. मग फायनली थंबनेल दिला बाबा यांनी. हा मनुष्य तर सारखा झोपलेलाच असतो. ह्याच्यासोबत दुसरा मनुष्य होता जो त्याला मोकळ्या कपातून चहा पाजत होता, जो की लपत होता. त्याला त्याचा चेहरा दाखवायचाच नव्हता, मग नाही दाखवला त्यांनी. 8 वाजता क्लास आहे माझा. अच्छा, कोणत्या वर्गात आहे तुम्ही? पहिली. बालवाडी. नाही रे, पहिली. त्यापेक्षा मला ABCD शिकवलंय. तर हा मला वेड समजत होता, आय मीन वेड बनवत होता, बट मी नाहीये वेडी. सो याला इग्नोर करूया आपण आणि या समोरच्या ब्लू टी शर्ट वालीची रिॲक्शन बघा. काय चाललंय शेजारच्या बाबासोबत? हा, शाखेची मॅनेजर आहे. आयडिया दिलीस चांगली. शाखेची मॅनेजर आहे वय. बघतेच तुम्हाला. The next day. कसं वाटतं येऊन? कैसा लग रहा है? टिंपू आलाय. टिंपू आला. ऋषिदाला काय आलं? टिंपू आला का ऋषिदा? हा आहे परफॉर्मन्सचा दिवस. आज आहे कॉम्पिटिशन अँड हा जो विकी कौशल सारखा दिसणारा मुलगा आहे तो खूप फुटेज खातो. कसं वाटतंय आज? घाबरू. तर आपण विचारूया नाटकाच्या लीडला की त्यांना कसं वाटतंय. सो आली हे बघा. नमस्कार, मी या एकांकिकेचा लीड आहे आणि मला खूप छान माझी आई आहे, ती पण लीड आहे.
आणि आजी ही पण लीड आहे. तर कॉम्पिटिशनसाठी थोडाच वेळ बाकी होता. तर आमचा पोर्टर आला होता. आम्ही सगळं सामान त्यामध्ये टाकलं, नाही पत्ते वगैरे, आणि निघालो. सगळे निघतच होतो, गाड्या काढत होतो. एवढंच. हो, होणारच आहे. हा कसा एक कोपऱ्यात थांबलाय बघा. आमचा पोर्टर गेलेला आहे. आता आम्ही पण निघणार आहे. भेटूया आपण प्रयोगाला. गाडी चालव. पोचलोय, कुठे पोचलोय, सारसबाग कशी पोचलोय. चाललोय आम्ही आमच्या हॉलवर आणि आम्हाला झाले लेट. म्हणजे 10 मिनिटं आहेत अजून. सासरा नाही ना. कधी कधी लग्न केलं? सासूबाई पण नाही. कधी लग्न केलं? ते एडिट होते रे, एडिट होते. तुला माहिती ना मला किती कामं असतात. तुम्हाला काम तिकडे माणसं ठीक आहे रे, तुमच्यासारख्या महिन्याला 2 लाख नाही कमवत मी. 10,000 खुश आहे. अयो तुम्ही 10,000 रुपये मध्ये तुमच्यासारख्या पोलिसांच्या पोरीनं असं म्हटल्यानंतर आमच्यासारख्या पोरांनी काय म्हणायला पाहिजे? तुमच्यासारखी बरं हँडसम आहे, तुम्हाला पैसे कमवायची पण गरज नाही. अरे ते मग तुला काय म्हणायचं? कॉल बॉय सारखा आहे का? मला जे म्हणायचे ते बरोबर तुझ्यापर्यंत पोहोचलं आहे. हा. मग माझा इंटरव्ह्यू घेतो होतो. येस. अच्छा, सध्या माझं नाव चंद्रकांत आहे. सध्या तुझं नाव चंद्रकांत आहे का? हा, मग सध्या मी थोड्या वेळानंतर मस्त सुयशचं कॅरेक्टर करणार आहे. त्यामुळे कोणाचं कॅरेक्टर? सुयश. सुयश. हा, सुयशचं कॅरेक्टर करणार आहे. सध्या फक्त रडणार आणि परत येणार मी, पण त्याच्यामध्ये पण खूप डेडिकेशन लागतं. तर सध्या मी एवढंच बोलून माझे 2 शब्द जे आहेत ना ते संपवतो. हे आमचे डायरेक्टर साहेब आहेत, आमचे म्हणजे टीमचे. आवाज कसा येणार? माईक नाही, काय नाही. येतो बरोबर आवाज. एवढा बारीक बोललेला येतो. माईक का नाही घेतला विकत? एवढं नाही ना, आम्ही प्रो नाही, आम्ही नूब आहे. अरे त्यांचा पाठीमागं जो चेक्सवाला आणि जो चेअरवर बसला ते का हसले त्याचा मला डाऊट येतोय. मला माहित नाही काय जोक झाला त्यामध्ये. त्याचं नाव काय आहे कॅरेक्टरचं? ओम. कॅरेक्टर इरफान. दिसतो पण इरफान का नाही? हा तेच म्हणलं मी, कसं आहे? इरफानच दिसतोस. माय नेम इज ओम. पण तरी कसं काय एवढा अपोजिट? चला, इथं प्रोसेस सुरू झालेली आहे. नाटकाला एकांकिकेला काही क्षणच बाकी होते तर म्हातारी लोक म्हातारे बनत होते, तरुण लोक तरुणच राहणार होते. हे ब्लॉगर नंबर 1 आणि हा माणसाचं काही काम नाही, इग्नोर हिम. तर इकडे तयारी चालली होती. ह्याचा ऐका. ओ यू आर ऑलरेडी हँडसम. हुशार, अति हुशार आहे हा माणूस. कशी वाटते छोटी मुलगी आणि हा छोटा मुलगा? बस बस बस. आई सांगते, अशी आई शिकवती का त्याला? असे संस्कार देतेस तू? फातिमाचा फेस रिव्हीलच होत नाहीये. फातिमा कुठंतरी लपून बसतीये सारखी. आणि या माणसाला फक्त फुटेज पाहिजे. आलाच परत, आलाच मधी. गाईज, ह्यांच्यापेक्षा पण महत्त्वाची एक गोष्ट आहे ते म्हणजे आहे व्ह्यू. इथला व्ह्यू म्हणजे वाव, हेवन. पाऊस आणि पुणे इज बेस्ट कॉम्बिनेशन. किती छान वाटतंय, तुम्हीच बघा. आय मीन लव्ह विथ इट. आता हे थोड्याच वेळात परफॉर्मन्सला जाणार होते. सो गाईज, बेस्ट ऑफ लक फॉर यू. आणि ही खूप भारी टीम आहे, खूप भारी ॲक्टर आहे, खूप भारी डायरेक्टर आहे, खूप भारी सगळे आहेत. लव्ह यू. मग मी माझं प्रोडक्ट आहे. माझं प्रोडक्ट आहे. 2,000 years later. तो नाटकानंतरचा हा सीन आहे. ह्या दोघी इमोशन शेअर करत होत्या. खूप मोठ्या ॲक्ट्रेस आहेत त्या गाईज. आणि हे आहे पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट. आणि समोर बघा किती सुंदर बिल्डिंग आहे ही. लाइटिंग त्याची किती छान आहे, मला खूप आवडली. कसं वाटलं परफॉर्मन्स करून? घाणच केली म्हणलं. हागला
आजी आहे आमची फुकणीची. लोकांना लोकांना कॅमेरा त्याचं सांगा म्हणजे कुठं बी फुटेज flex मारतो. फुटेज खायचं नुसतं फुटेज, बाकी काय नाही. हे बघा लगेच सेल्फी सुरू झाली आहे. माझ्या आजीला काही नाही. सो परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळे खाली आले, नैपत्य वगैरे खाली आणलं. तो कसा पाठीमागून बोलवतोय, माझं लक्षच नव्हतं. हा वेडा मुलगा आहे. अँड देन मग छान छान फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले सगळ्यांनी. लीड ऑफ द नाटक. कसं वाटलं परफॉर्म करून आज? हां सेकंडली. डायलॉग स्पॉइल करू नका, पुढे करायचे आम्हाला तेच असतं. जेवल्या का? हे सोडून हॅलो गाईज. हॅलो गाईज. काय झालं ते पाहून? दंग झाले असते, दंग झाले असते. आणि आमच्या नाकाला तोड नाही. पुरुषोत्तम पेक्षा आम्ही आता इम्प्रूव्ह केला, इतकं इम्प्रूव्ह केला की बक्षीस आमचाच. ओ भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो. गाईज याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स, बाकी काहीच नाही. आमचं नाटक ओव्हर कॉन्फिडन्सचा चेहरा असेल तर हा दिसतो. अंतिम फेरीला जर आम्ही सिलेक्ट झालो म्हणजे होणारच आहे. मग तुम्हाला दाखवतो म्हणून. मग आम्ही नाटक आहे ना डोळ्यातनं पाणी काढू आणि हसण्याचा तर आवाज घुमन, दोन्ही पण होणार आहे. काही झालं तरी मला हा ब्लॉग टाकायचा आहे. गाईज व्हॉट इज दिस बिहेवियर? इट्स नॉट गुड. सो तिकडच्यावरून आम्ही सगळे डिनरला आलो होतो. डिनरला का आलो होतो तर उशीर तर झालाच होता, पण त्याहून इम्पॉर्टंट गोष्ट आमच्या डिरेक्टर साहेबांचा बड्डे होता. सो मला एक गोष्ट बोलायची आहे की डिरेक्टर साहेबांना मी बड्डे दिवशी ओरडले होते. सो त्यासाठी सो सॉरी डिरेक्टर साहेब, आम्हाला माफ करा. मला माफ करा. मग याच्यानंतर जे पलीकडचे लोक दिसतात का, हा कसा खातोय म्हशीसारखा, ते सगळे तिथून सगळे नॉन व्हेजिटेरियन आणि इकडचे आम्ही सगळे प्युअर व्हेजिटेरियन म्हणजे व्हेजिटेरियन. आणि जेवल्यानंतर गेला बड्डे सेलिब्रेट आणि नाटकी करत होता ॲज युजल. खूप उशीर झाला होता, पाऊस पडत होता, घरी जायचं होतं सगळ्यांना. आणि हा प्राणी केकच कापत नव्हता, लवकर केक कटिंगच करत नव्हता. बघा त्याचे नखरे बघा फक्त. मग मी काय केलं, मी त्याच्या शेजारी गेले आणि त्याचा हात पकडला आणि मीच केक कापला त्याच्या बड्डेचा. मज्जा आली खूप. बघा तर असा होता हा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज, बाय बाय, टाटा, सी यू.